साहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ, हे एक लहानसं व्यासपीठ, शिवसैनिकांच्या हक्काचं एक लहानसं प्रबोधन माध्यम. तुम्ही लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करा, ही तुम्हाला पुन्हा विनंती करतो. गेल्या 2 दिवसापासून तुम्ही पाहताय या महाराष्ट्राच्या विधानसभेत जो काही काथ्याकूट चाललाय, ज्या प्रकारचं वातावरण महाराष्ट्राच्या विधानसभेत चालू आहे, तुम्ही सर्वजण पाहताय कशा प्रकारे विधानसभेला एका कोर्टाचं स्वरूप प्राप्त करून देण्यात आलंय, कशा प्रकारे त्याच्यामध्ये विटनेस बॉक्स आणण्यात आलाय. त्या विटनेस बॉक्स मध्ये शिवसेनेचे अधिकृत एकमेव मुख्य प्रतोद सुनील प्रभू साहेबांना उभं करण्यात आलंय. त्यांची उलट तपासणी चालू आहे. तुम्ही सारे पाहताय जे काही घडतंय, तुम्ही सारे पाहताय. हा सगळा खेळ, हे सारं जे काही चाललंय विधानसभेमध्ये, ते सारंच्या सारं घुटमळतंय व्हीप या शब्दाच्या अवतीभोवती. व्हीप, कारण या शिंदे टोळीचे वकील जेठमलानी यांना माहितीये हा सारा खेळ फक्त व्हीप या एका शब्दावर आहे. कारण जेठमलानींनी ओळखलंय माननीय सुप्रीम कोर्टाने जे काही त्यांच्या निकालामध्ये दिलं 145व्या पानामध्ये, 146व्या पानामध्ये, ते सारंच्या सारं या व्हीप शब्दावर आहे. आणि हा व्हीप शब्द आपण कशा प्रकारे खोटा ठरवायचा प्रयत्न करू शकतो याचाच ते विचार करतायत, याचाच विचार करतायत. लक्षात घ्या शिवसैनिकांनो, माननीय सुप्रीम कोर्टाने जे काही सारे पुरावे, जी काही सारी कागदपत्र, जी काही सारी पाहिले, छाननी केले, त्या आधारे त्यांनी अतिशय स्पष्ट निकाल दिलाय. आणि कदाचित या शिंदे टोळीच्या वकिलांना कदाचित तो निकाल स्पष्ट दिसत नसावा, तो त्यांनी वाचला नसावा. त्यांनी सुनील प्रभू साहेबांना प्रश्न विचारण्याऐवजी त्यांनी एक प्रश्न विचारला होता. तुम्हाला आठवत असेल, त्यांचं ऍफिडेव्हिट इंग्रजीमध्ये होतं. सुनील प्रभूंना त्यांनी प्रश्न विचारला, तुम्ही तुमचं हे इंग्रजीतलं ऍफिडेव्हिट वाचलं होतं का? त्यातला प्रत्येक शब्द तुम्हाला कळाला होता का? तुम्ही ते वाचलं होतं का? हे ज्यावेळेस त्यांनी विचारलं, त्यावेळेस हा प्रश्न माझ्या मनामध्ये आला की जेठमलानी, तुम्ही सुप्रीम कोर्टाचं ते निकालपत्र वाचलं होतं का? माननीय सुप्रीम कोर्टाने जवळपास 3 ते 4 ते 5 महिने घेऊन ज्या प्रकारे हे सारं ठरवलं, त्या साऱ्या प्रकारांना आता तुम्ही म्हणता हे असं नव्हतंच. मला वाटतं तुम्ही हा जेठमलानींचा एकदा हा व्हिडिओ पाहावा, त्यांचा आविर्भाव पाहावा, कशा प्रकारे हे सारं कसं खोटं आहे, हे सारं कसं बोगस आहे, हे दाखवण्याचा या जेठमलानींनी एक प्रयत्न केलाय. तो तुम्ही एकदा पहा, त्यापुढे मी माझं विश्लेषण कंटिन्यू करतो. पहा. जो व्हिप उन्होंने इशू किया 21 तारीख को, वो व्हिप कभी नहीं इशू किया गया है. वो बोगस व्हिप है, वो एक फॉर्जरी है. सिर्फ ये उन लोग का पूरा डिस्क्वालिफिकेशन पिटिशन इस आधार पे है कि 21 तारीख का जो उन्होंने व्हिप इशू किया, उसके अगेंस्ट कोई आए नहीं थे मीटिंग के लिए. वो 21 तारीख का जो व्हिप था, हर एमएलए को ये बताया गया था कि आपको अटेंड करना है मीटिंग, और वो लोग नहीं अटेंड किए, तो इसलिए डिस्क्वालिफिकेशन. लेकिन अब तो हमने ग्राउंड बनाया है आज क्रॉस. त्यानंतर एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली, या शिंदे गटाच्या वकिलांचा, महेश जेठमलानींचा या संपूर्ण केसकडे किंवा या व्हीपकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुम्हा सर्वांना कळाला. कशा प्रकारे भर मीडिया समोर यांनी या व्हीपला बोगस सांगितलं, बेकायदेशीर सांगितलं, जो व्हीप माननीय सुप्रीम कोर्टाने वैध ठरवला होता. आपण त्या गोष्टीकडे येऊयाच, पण एक गोष्ट लक्षात घ्या, हे सगळं सांगत असताना शिंदे गटाच्या वकिलांनी, महेश जेठमलानी एक गोष्ट मात्र मान्य केली, 21 जूनचा व्हीप हा बेकायदेशीर हे सांगताना त्यांनी व्हीप आला ऍटलीस्ट हे तरी मान्य केलं. आणि दुसरी गोष्ट, तुमचा व्हीप फक्त पाळला गेला नाही, तो व्हीप मान्य केला नाही आणि आमदार आले नाहीत म्हणून डिस्क्वालिफिकेशन, म्हणजे आमदार आले नाहीत ही गोष्ट तरी त्यांनी मान्य केली. या 2 गोष्टी मान्य झालेल्या आहेत, एक लक्षात घ्या. आता आमदार आले नाहीत म्हणून डिस्क्वालिफिकेशन, त्याच्यावर मोठी चर्चा अजून होऊ शकते, कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत, एका गोष्टीमुळे ह्यांचं डिस्क्वालिफिकेशन नाहीये. पण एक गोष्ट लक्षात घ्या, माननीय सुप्रीम कोर्टाने जे रेफरन्सेस, जे कागदपत्र पडताळली, त्याच्यावरून हा सारा प्रकार त्यांनी ठरवला. म्हणजे शिवसेना या विधिमंडळ पक्षाचा चीफ व्हीप कोण असेल? चीफ व्हीप, ऑथराइज चीफ व्हीप ऑफ शिवसेना लेजिस्लेटिव्ह पार्टी, हा सुनील प्रभू म्हणून त्यांनी वैध नेमणूक सांगितलेली आहे. आता लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टाने एक निर्देश स्पष्ट दिलेला आहे की विधानसभेमध्ये कुठलीही सुनावणी तुमची ही प्रदीर्घ चालता कामा नये. जसं सुप्रीम कोर्टामध्ये वेळ घेतला जातो, पडताळण्या वेळ घेऊन केल्या जातात, तशा प्रकारची सुनावणी तुमची असू नये. म्हणजे तुम्ही वर्षाचा 7-7, 8-8 महिन्यांचा वेळ घ्याल असं नाही. याचा अर्थ असा की ज्या गोष्टी माननीय सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी ठरवलेल्या आहेत, ज्या गोष्टी आमच्या निकालपत्रामध्ये ऑलरेडी दिल्या गेलेल्या आहेत, त्या गोष्टी तुम्ही पुन्हा पडताळण्यांमध्ये घेऊ नका. आता लक्षात घ्या, व्हीप या शब्दावर जर हा सारा खेळ होणार असेल, तर व्हीप कसा बेकायदेशीर हेच ठरवण्याचा महेश जेठमलानी आटोकाट प्रयत्न करणार. आणि तसा प्रयत्न तुम्हाला दिसतोय देखील. जवळपास क्रॉस क्वेश्चन मध्ये जवळपास 51 ते 52 प्रश्न सुनील प्रभू साहेबांना विचारले गेले.
प्रश्नांचा कशाचा कशाशी काही ताळमेळच नव्हता. कुठल्याही प्रश्नाशी काहीच ताळमेळ नव्हता. जवळपास 51 ते 52 प्रश्न ज्यावेळेस मी पाहिले, एक गोष्ट मात्र लक्षात आली, हे सारे रिपिटेटिव्ह प्रश्न होते. कशाही प्रकारे इथे गोंधळ तयार करायचा उद्देश फक्त एवढाच की दोन उत्तरांमध्ये कशा प्रकारे तफावत काढता येते का, काही फरक जाणवतोय का, काही फरक मिळतोय का, कुठेतरी गोंधळ तयार करून दोन उत्तरांमधला फरक घ्यायचा आणि काही ना काहीतरी प्रूफ करण्याचा प्रयत्न करायचा. ही गोष्ट मात्र इथे स्पष्ट दिसत होती. हा वेळ काढूपणाच आहे. माझ्या नजरेतून हा वेळ काढूपणाच आहे, तुमच्याही नजरेतून हा वेळ काढूपणाच आहे. 51 ते 52 प्रश्न फक्त व्हीप कसा खोटा आणि कशा प्रकारे व्हीपलाच गोंधळवायचा प्रयत्न तुम्ही सर्वांनी पाहिलात. खर तर मला तोच दिवस पाहायचा आहे ज्या दिवशी यांच्याकडनं साक्षीदार उभे राहतील. आता ह्यांनी एफिडेव्हिट अजून दिलेलेच नाहीत, साक्षीदार कुणाला उभं करतील मला माहित नाही, पण एकंदरीत वातावरण पाहता ज्याचं नाव यांनी व्हीप म्हणून दिलं गेलं होतं यांच्या गटातर्फे, टोळीतर्फे, म्हणजे भरतशेठ गोगावलेंचं नाव कदाचित येऊ शकतं. मला खरंच भरतशेठ गोगावलेंची दयाच येते. ज्या दिवशी भरतशेठ गोगावले तिथे बसतील, कदाचित नवीन कोट घालून आलेले असतील, जो कोट त्यांनी मंत्रिपदासाठी शिवला होता तो कोट हे पुन्हा घालून येतील कदाचित तिथे. चला, इतर ठिकाणी कुठे वापरायला नाही मिळाला, पण इथे तरी वापरायला मिळेल कदाचित. आणि तो कोट सावित्री नदीमधून धुवून आणला असेल कदाचित, भरपूर माती पडली असेल, धूळ पडली असेल. या भरतशेठ गोगावलेंची मला विशेष दया येते, कारण हे सारे सिक्वेन्स, हे सारे टायमिंग्स, हे सारे दिवस, त्याची ती प्रोसिजर टप्प्याटप्प्याने ही भरतशेठच्या इथे फिट बसेल की नाही मला माहित नाही. कारण शेवटी खोटं रेटून बोलावं लागतं आणि खोट्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं, खोट्यासाठी पाठांतर करावं लागतं. खऱ्यासाठी कधीही पाठांतर करावं लागत नाही, खोट्यासाठी पाठांतर करावं लागतं. विचार करा ना, माननीय सुप्रीम कोर्टाने ज्या व्हीपची नेमणूक वैध सांगितली ती काही फक्त या 21 जूनच्या किंवा ह्या 20 जूनच्या व्हीपच्या आधारावर सांगितली. अनेक प्रसंग घडलेत, त्यातले 2 प्रसंग तुम्हाला स्पष्ट सांगतो. ज्या वेळेस यांचं संख्याबळ सिद्ध करायचं होतं किंवा सरकारचं बहुमत सिद्ध करायचं होतं, त्याही वेळेस मतदान झालं होतं, त्याही वेळेस विरोधात मतदान झालं होतं. ते काय होतं, तो पक्षादेश धुडकावलाच होता ना त्याही वेळेस. किंवा सभागृहाचं सभापतीपद नार्वेकरांची ज्यावेळेस नेमणूक होत होती त्यावेळेस आपले राजन साळवी होते, त्यांच्या विरोधात मतदान झालं, ते काय होतं. या साऱ्या प्रकारांकडे पाहून माननीय सुप्रीम कोर्टाचा डिसिजन किंवा तो निर्णय अतिशय सुस्पष्ट आहे. माननीय सुप्रीम कोर्टाने सगळेच रेफरन्स पाहिलेले आहेत, कुठे कुठे विरोधात गोष्टी घडल्या. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे ज्यावेळेस 20 जून रोजी, हा दिवस तर तुम्ही कधीच विसरू नका शिवसैनिकांनो, विधान परिषदेच्या आमदारांची ती निवडणूक चालू होती. 10 जागांसाठी 11 उमेदवार होते आणि महाविकास आघाडीचा जो उमेदवार होता चंद्रकांत हंडोरे, ज्यावेळेस त्यांचा पराभव झाला त्यावेळेस जी काही फाइंड आउट झालं, जी काही माहिती मिळेल, त्यावेळेस जे क्रॉस वोटिंग झालं ते काय होतं, हे सारे पक्षादेशाच्या विरोधात होते. तुम्ही फक्त 20 तारखेचा व्हीप की 21 तारखेची काय प्रश्न विचारलेत पहा ना. व्हीप बघा, त्यांच्या प्रश्नांची तो दर्जा, काय म्हणतो आपण दर्जा, हा दर्जा पहा. व्हीप कुणी नेऊन दिला, कोणत्या कर्मचाऱ्याने दिला, व्हीपचा अजेंडा काय होता आणि कुणाला हा व्हीप, म्हणजे हे असल्या प्रकारचे सुमार प्रश्न कोणाला दिला आणि कशा प्रकारे दिला. आता ते स्पष्ट सांगतायत, जो रेकॉर्ड असतो ह्यांच्या मोबाईल नंबरचा, ह्यांच्या ईमेल आयडीचा, यांच्या पत्त्यांचा, या सगळ्यावर प्रयत्न केल्यानंतर देखील जर हे नॉट रिचेबल राहत असतील, मग व्हीप द्यायचा कसा. शेवटी व्हॉट्सअप टाकले, मेल टाकले, व्हीप असाच दिला गेला. शेवटी व्हीप दिला कसा गेला, त्याचं मोड काय होतं, ज्या प्रकारे तो पाठवला गेला, कुणाची सही होती, सह्यांमधली तफावत, काहीही शोधायचा आता प्रयत्न केला जातोय. ही सही तुमची आहे का. सुनील प्रभू साहेबांच्या 2 सह्या असतात, विधानसभेच्या कामकाजामध्ये त्यांची सही वेगळी असते, त्यांच्या वैयक्तिक वापरांसाठी वेगळी असते. ज्या प्रकारे जे काही असेल, पण हे कशा प्रकारे हे अवैध आहे. मगाच्या व्हिडिओ तुम्ही पाहिलात, यांनी कशा प्रकारे रेटून सांगायचा. म्हणजे माननीय सुप्रीम कोर्टाने जी गोष्ट ज्याच्या आधारावर हे सगळं सांगितलंय, पुढे सुप्रीम कोर्टाने काय हवेमध्ये निर्णय दिला होता का तो, की सुनील प्रभू साहेबांची व्हीप म्हणून नेमणूक ही वैध आहे, भरतशेठ गोगावलेंची अवैध आहे, अजय चौधरींची गटनेते म्हणून योग्य निवड आहे. त्याच्याही पुढे जाऊन माननीय सुप्रीम कोर्टाने आणखी एक गोष्ट सांगितली होती की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ज्या आधारावर पक्षाचं नाव आणि चिन्ह देऊ केलंय ह्यांना, तो आधार फक्त एकमेव आधार होता
की तुमच्याकडे त्यांच्या पक्षप्रमुख पदाची जी काही अमेंडमेंट झाली घटनेमध्ये, जी काही दुरुस्ती झाली ती तुमच्याकडे पोहोचली नाही, जी 2018 साली झाली होती. फक्त तो एक आधार तुम्ही घेतलात आणि त्याद्वारे तुम्ही फक्त बहुमताचा विचार केलात. बहुमत कुणाकडे, त्याला पक्ष देऊन टाकला. म्हणजे कशा प्रकारे एक एक गोष्ट ठरवून करण्यात आली. तुम्हाला ज्याला द्यायचं हे स्पष्ट आहे, मग त्यालाच द्यायचंय हे कसं योग्य आहे याच्यासाठी तुम्ही बाकीच्या गोष्टी घडवून आणल्यात. 2018 साली जर तुम्हाला ती दिलेली अमेंडमेंट तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही 2022 पर्यंत थांबून राहिलात. मग तुम्ही त्याच वेळेत प्रश्न का नाही? आणि शिवसेनेने हे सारे पुरावे, सारे हे डॉक्युमेंट्स, दस्तावेज सगळं जमा केलेलं आहे. त्यामुळे माननीय बघा, यानं त्या प्रकारे आपल्याला सुप्रीम कोर्टात जाणंच आहे. आपण जिंकलो तरी हे जाणार आणि हे जिंकले तरी आपण जाणार. म्हणजे यानं त्या प्रकारे ही कोर्ट सुप्रीम कोर्टात जाणार, ही केस सुप्रीम कोर्टात जाणार आहे. आणि सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्ट त्या 145 पानांचाच दाखला घेणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर या सगळ्या प्रकारावर नेमका काय निर्णय घेतात तो आम्हाला पाहायचाच आहे. आपली बारीक नजर असणार या सगळ्या गोष्टींवर. अजून यांच्या उलट तपासण्या बाकी आहेत, यांच्याकडनं अजून ऍफिडेव्हिट यायचे बाकी आहेत, यांचे साक्षीदार यायचे बाकी आहेत आणि साक्षीदार कोण हे अजून गुलदस्त्यात आहे. पण लक्षात घ्या, ज्या वेळेस यांचे साक्षीदार त्या विटनेस बॉक्समध्ये विधानसभेत येऊन उभे राहतील, विशेषतः भरतशेठ गोगावलेंसारखे, त्यावेळेस आपले वकील जेव्हा यांना प्रश्न विचारतील आणि त्या प्रश्नांवर उत्तरे देताना ह्यांची जी काही ततपप होईल, ज्या प्रकारे खोटं मांडलं जाईल आणि खोट्याचा एक महापूर येईल त्यावेळेस, आणि तो महापूर पूर्ण महाराष्ट्र पाहिल, ते पाहताना एक वेगळी गंमत येणार आहे शिवसैनिकांना. पहा ना, खोटं कशा प्रकारे रेटलं जातं, उभा महाराष्ट्र पाहणार आहे. आता सुनील प्रभू साहेबांची तपासणी चालू आहे, तोपर्यंत सगळं नॉर्मल वाटतंय. पण ज्या वेळेस या शिंदे टोळीकडनं कोणीतरी त्या विटनेस बॉक्स मध्ये उभा राहील, त्यावेळेस खोट्याचा महापूर कसा असतो, उभा महाराष्ट्र हे सारं पाहणार आहे. त्याचमुळे शिंदे गटातर्फे कोणीही या उलट तपासणीसाठी किंवा साक्षीदार होण्यासाठी तयारच होत नाही असंच मला वाटतंय. कारण ज्या प्रकारे यांना ऍफिडेव्हिट देण्यासाठी सुद्धा 24 तारीख मागावी लागते, एक वाढीव वेळ मागावी लागतो, त्या प्रकारे मला तरी हेच वाटतं. पाहूयाच होणाऱ्या साऱ्या प्रकाराकडे आपली बारीक नजर असणार आहे. तुम्हा सर्वांपर्यंत हे विश्लेषण मी घेऊनच येत राहील. तुर्तास तुमची रजा घेतो आणि चीफ व्हीप शिवसेना या अधिकृत पक्षाचा, यांच्या विधिमंडळ पक्षाचा अधिकृत चीफ व्हीप हे सुनील प्रभू हेच आहेत आणि तेच राहणार, हे मात्र स्पष्ट. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.